नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे आपले घर. कथा रितू वर्मा. कार्यालयातील घड्याळात संध्याकाळचे 5 वाजताच जियाने घाईघाईत स्वतःची बॅग उचलली आणि भराभर पावले टाकत मेट्रो स्टेशनच्या दिशेने निघाली. आज तिचे मन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत होते, कारण आज तिला पहिला पगार मिळाला होता. तिला घरातल्या सर्वांसाठी काही ना काही घ्यायचे होते. रोज संध्याकाळ होत आली की तिचे शरीर आणि मन दोन्हीही थकून जायचे, पण आज मात्र तिचा उत्साह कायम होता. चला आता जियाची ओळख करून घेऊयात. जिया आजच्या युगातील 23 वर्षीय नवतरुणी आहे. सावळा रंग, कैरीसारखे वटवटीत डोळे, छोटे नाक, मोठाले ओठ असल्यामुळे सौंदर्याच्या व्याख्येत तिचा कुठेच नंबर लागत नव्हता. मात्र तिचा चेहरा सोज्वळ होता. ती घरात सर्वांची लाडकी होती. आयुष्यात जे हवे ते सर्व आतापर्यंत तिला मिळाले होते. फार मोठे स्वप्ने नव्हती तिची. ती थोडक्यात समाधान मानायची. भराभर पावले टाकत ती दुकानाच्या दिशेने निघाली. आपल्या 2 वर्षाच्या भाच्यासाठी तिने रिमोटवर चालणारी गाडी घेतली. वडिलांसाठी त्यांच्या आवडीचे अत्तर, आई आणि वहिनीसाठी साडी आणि चुडीदार घेतला. भावासाठी टाय घेतला. तेव्हा लक्षात आले की तिच्याकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे स्वतःसाठी ती काहीच खरेदी करू शकली नाही. अजून संपूर्ण महिना बाकी होता, पण तिच्याकडे मात्र कमी पैसे शिल्लक होते. त्यातच तिला महिना काढायचा होता. आई वडिलांकडून तिला काहीच घ्यायचे नव्हते. जशी ती कपड्याच्या दुकानातून बाहेर पडली, तिला शेजारच्या पडद्याच्या दुकानात आकाशी आणि मोरपिशी रंगाचे खूप सुंदर पडदे दिसले. अशा प्रकारचे पडदे आपल्या घरातही असावे असे फार पूर्वीपासून तिच्या मनात होते. दुकानदाराला किंमत विचारताच ती ऐकून मात्र जियाला घाम फुटला. दुकानदाराने स्मित हास्य करीत सांगितले की हे चंदेरी सिल्कचे पडदे आहेत, म्हणूनच किंमत थोडी जास्त आहे, पण यामुळे तुमचे घर खूपच आकर्षक दिसेल. काही वेळ तिथेच उभी राहून ती विचार करू लागली. त्यानंतर तिने ते पडदे विकत घेतले. जेव्हा ती दुकानातून बाहेर पडली तेव्हा खूपच आनंदी होती. लहानपणापासूनच आपल्या घरात असे पडदे लावायची तिची इच्छा होती, पण आईकडे जेव्हाही तिने ही इच्छा बोलून दाखवली त्या प्रत्येक वेळी घरच्या गरजांपुढे तिची इच्छा मागे पडली. आज तिला असे वाटले जणू ती खरेच स्वतंत्र झाली आहे. ती घरी पोहोचेपर्यंत रात्र होत आली होती. रात्रीच्या जेवणासाठी सर्वजण तिची वाट पाहत होते. भाच्याची पापी घेऊन तिने सर्व भेटवस्तू टेबलावर ठेवल्या. सर्वच कुतूहलाने तिची खरेदी पाहू लागले. अचानक आईने विचारले, तू स्वतःसाठी काय आणले आहेस? जियाने हसतच पडद्याची पिशवी तिच्या हातात दिली. पडदे पाहून आई म्हणाली, हे काय आहे? हे तू घालणार आहेस का? जिया हसतच म्हणाली, माझ्या लाडकी आई, हे आपण घरात लावणार आहोत. आईने पडदे पुन्हा पिशवीत ठेवले आणि म्हणाली, हे तुझ्या घरी लाव. जिया काहीच न समजल्यासारखे आईकडे बघतच राहिली. आई असे का बोलली याचा विचार करू लागली. आईचे बोलणे ऐकून तिची भूक मरून गेली. वहिनीने हसतच तिच्या गालावरून हात फिरवत सांगितले, माझे स्वतःचे घर कोणते आहे हे मला अजूनपर्यंत समजलेले नाही. जिया, तू स्वतःचे घर स्वतः घे, असे म्हणत वहिनीने प्रेमाने तिला घास भरवला. आज संपूर्ण घरात पक्वानाचा घमघमाट सुटला होता. आईने जणू तिच्या पाककलेचा सर्व कस लावला होता. कचोऱ्या, रसगुल्ले, गाजराचा हलवा, ढोकळा, पनीरची भाजी, हिरवी चटणी, समोसे असे कितीतरी पदार्थ होते. वहिनी लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती. वडील आणि भाऊ उभे राहून संपूर्ण घराचे निरीक्षण करत होते. कुठली कमतरता राहू नये याची काळजी घेत होते. आज जियाला बघायला येणार होते. प्रत्यक्षात जियाला जो आवडला होता त्याला घरातल्यांकडून आज होकार मिळणार होता. अभिषेक तिच्याच कार्यालयात काम करत होता.
दोघांमध्ये चांगली मैत्री होती. या मैत्रीला आता त्यांना नात्यात गुंफवायचे होते. बरोबर 5 वाजता एक 4 चाकी गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून 4 लोक उतरले. सर्व घरात आले. जिया पडद्याआडून हळूच पाहत होती. जीन्स आणि आकाशी रंगाच्या शर्टमध्ये अभिषेक फार छान दिसत होता. त्याची आई लीला ही आजच्या युगातील आधुनिक महिला वाटत होती. छोटी बहीण मासूमाही खूपच सुंदर होती. वडील अजय अत्यंत साधे दिसत होते. अभिषेकच्या आई आणि बहिणीच्या सौंदर्यापुढे जिया खूपच फिकी वाटत होती. पण तिच्या भोळाभाबडा स्वभाव, साधी तितकीच सरळ विचारसरणी किंबहुना तिच्यातील साधेपणा अभिषेकला आवडला होता. जियामध्ये कुठलाच नाटकीपणा नव्हता. एकीकडे आपल्या आईमध्ये अभिषेकला प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलाचा आभास व्हायचा, तर दुसरीकडे जियामध्ये नैसर्गिक फुलाचा सुगंध असल्यासारखे वाटायचे. स्वतःच्या वडिलांना त्याने नेहमीच तडजोड करून जगताना पाहिले होते. त्याला स्वतः असे आयुष्य जगायचे नव्हते. म्हणूनच आईचा लाडका असलेला, तिची प्रत्येक गोष्ट ऐकणारा अभिषेक काहीही झाले तरी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आईला देऊ इच्छित नव्हता. जिया समोर येताच अभिषेक प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहू लागला. लीला आणि मासूमाच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य होते. त्यांना जिया जराही आवडली नव्हती. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.